Hi, welcome student. In today's lecture, we understand the transistor and types of transistor. So first we see the definition of transistor. That is, what is the transistor? Transistor is an electronic device made up of three layers of semiconductor material that can act as an insulator and conductor. म्हणजे ट्रान्झिस्टर हे एकमेव डिव्हाइस आहे की ज्याच्यात काय असतात, तीन लेयर्स असतात किंवा तीन टर्मिनल्स असतात. The three-layer transistor is also known as a bipolar junction transistor. म्हणजे तीन लेअर असल्यामुळे त्या ठिकाणी दोन पोल त्या ठिकाणी तयार होतात आणि म्हणून याला बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर असंही म्हणतात. आता ते तीन रिजन नेमके कोणते कोणते हे आता बघू. तर त्याची तीन रिजन असतात ट्रान्झिस्टरमध्ये. दिस थ्री रिजन्स आर इमिटर, बेस अँड कलेक्टर. आता या ठिकाणी तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय बघा की ट्रान्झिस्टरचे जे तीन रिजन असतात. तर पहिलं जो आहे तो इमिटर आहे, नंतर हा सेंटरला जो रेड कलरचा दिसतोय हा बेस आणि इकडे लास्टला जो आहे तो कलेक्टर. तर आता त्याचं डोपिंग कसं असतं बघा. इमिटर इज अ हेवीली डोप, बेस इज अ लाईटली डोप अँड कलेक्टर इज अ मॉडरेटली डोप. म्हणजे थोडक्यात काय की इमिटरमध्ये मॅक्झिमम डोपिंग असतं किंवा मॅक्झिमम चार्ज कॅरियर असतात, बेसमध्ये मिनिमम असतं आणि कलेक्टर त्या दोघांच्या दरम्यान असतं. ठीक आहे. आता हे जे तीन टर्मिनल असतात ट्रान्झिस्टरमधले, त्या ठिकाणी ट्रान्झिस्टरचे दोन टाईप्स पडतात. एक तर PNP ट्रान्झिस्टर आणि दुसरा NPN ट्रान्झिस्टर. आता PNP ट्रान्झिस्टरमध्येचं कन्स्ट्रक्शन कसं असतं की आता आपल्याला सेमीकंडक्टर माहिती आहेत, N टाईप आणि P टाईप सेमीकंडक्टर असतात. तर ज्या वेळेला दोन P टाईप सेमीकंडक्टरमध्ये N टाईप मटेरियल सँडविच केलं जातं, तर त्यापासून जो ट्रान्झिस्टर तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, PNP ट्रान्झिस्टर म्हणतो. आणि ज्यावेळेस दोन N टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियलमध्ये P टाईप मटेरियल सँडविच केलं जातं, म्हणजे जसं इथे हा रेड कलरचा P टाईप मटेरियल आहे आणि हे ग्रीन कलरचे काय N टाईप मटेरियल आहेत. तर दोन N टाईप मटेरियलमध्ये P टाईप सेमीकंडक्टर मटेरियल ज्यावेळेस सँडविच केलं जातं तर त्यापासून NPN ट्रान्झिस्टर तयार होतो. या ठिकाणी खाली सर्किट सिम्बॉल दिलेत बघा. हा PNP ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल आहे आणि हा NPN ट्रान्झिस्टरचा. त्या दोघांच्या सिम्बॉलमध्ये काय फरक दिसतोय तुम्हाला की इमिटर जो आहे त्या इमिटरला ॲरो असतो बघा. ॲरो म्हणजे काय की करंट फ्लोईंगची डायरेक्शन असते. तर PNP ट्रान्झिस्टरमध्ये ॲरो हा इनकमिंग डायरेक्शनने दाखवला आहे आणि NPN ट्रान्झिस्टरमध्ये ॲरो काय आउटगोईंग डायरेक्शनने दाखवला आहे. म्हणजे याचा अर्थ काय की PNP ट्रान्झिस्टरमध्ये इमिटरमध्ये जे करंट असतं ते घेतलं जातं, कारण P टाईपमध्ये काय असतात ॲक्सेप्टर इम्प्युरिटी असतात आणि इकडे काय असतात इमिटर हा N टाईप असतो विच इज अ डोनर इम्प्युरिटी, जो देण्याचं काम करतो. म्हणून या ठिकाणी ॲरो हा आउटगोईंग डायरेक्शनने असतो. लक्षात आलं. त्यानंतर आपण ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल तर बघितला. हा वरचा जो आहे तो सर्किट सिम्बॉल आहे आणि बाजारात ज्यावेळेस तुम्ही ट्रान्झिस्टर बघतात किंवा विकत घ्यायला जातात तर त्यावेळेला ट्रान्झिस्टर हे अशा प्रकारे असतात. त्या ठिकाणी PNP आणि NPN दोन्ही टाईपचे ट्रान्झिस्टर सेम असतात. त्याला तीन टोकं दिसतात तुम्हाला. तर हे तीन टर्मिनल असतात, इमिटर, बेस आणि कलेक्टर. त्या ठिकाणी ट्रान्झिस्टरचं वर्किंग किंवा त्याच्यातनं करंट फ्लोईंग कसं होतं हे दाखवलं आहे. आता जनरली ट्रान्झिस्टर जर असेल NPN, त्याच्यासाठी जे व्होल्टेज असतं तर ते 0.7 व्होल्ट असतं. म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्याला 0.7 व्होल्ट व्होल्टेज देत नाही तोपर्यंत त्याच्यातनं करंट फ्लो होत नाही. तर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला हे दिसतंय की ट्रान्झिस्टर वर्क करतोय आणि ट्रान्झिस्टरचं सर्किट त्या ठिकाणी आपल्याला दाखवलं आहे. तर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला ट्रान्झिस्टरचं वर्किंग दिसतंय बघा आणि हा रेड ॲरो जो आहे की करंट फ्लोईंग कुठल्या डायरेक्शनने होत आहे, तर तो रेड ॲरो आपल्याला करंट फ्लोईंगची किंवा चार्जेस फ्लोईंगची डायरेक्शन त्या ठिकाणी दाखवतो. आता मगाशी जे तुम्हाला दाखवलं होतं की ट्रान्झिस्टरचे तीन टर्मिनल असतात, या ठिकाणी 2N लिहिलं आहे बघा. म्हणजे काय, हा NPN ट्रान्झिस्टर आहे. म्हणजे इमिटर आणि कलेक्टर N टाईपचा आहे आणि बेस काय P टाईपचा आहे. लक्षात आलं. तर जेव्हा ट्रान्झिस्टर वर्किंग असतो तर त्यावेळेला अशा प्रकारचे सिग्नल त्या ठिकाणी ऑन असतात. आता जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ट्रान्झिस्टरसाठी ॲक्टिव्ह व्होल्टेज जे आहे ते 0.7 व्होल्ट लागतं. आता इथे लक्ष आहे तुमचं, जोपर्यंत वरचं व्होल्टेज 0.7 होत नाही तोपर्यंत याच्यातनं जे चार्ज कॅरियर असतात त्यांचं फ्लोईंग होत नाही. म्हणजे थोडक्यात काय की 0.7 व्होल्टपर्यंत याच्यातनं करंट किंवा व्होल्टेज फ्लो होत नाही आणि एकदा का 0.7 व्होल्ट व्होल्टेज झालं की त्याच्यातनं करंट फ्लो व्हायला सुरुवात होते आणि खूप मॅक्झिमम करंट फ्लो होतं. आता हे तुम्ही बघताय, हे जे व्होल्टेज आहे वरचं
ते 0.1 0.2 0.3 होते बघा, तोपर्यंत इथनं चार्ज कॅरियर फ्लो होत नाही. आणि एकदा का 0.7 व्होल्टेज झालं तर या ठिकाणी मॅक्झिमम करंट किंवा मॅक्झिमम व्होल्टेज त्या ठिकाणी फ्लो होत आहे. तर इथे पण पुन्हा तेच दाखवलं आहे की जेव्हा आपण स्विच ऑन करतो म्हणजे एक्सटर्नल व्होल्टेज त्याला सप्लाय करतो त्यावेळेला ट्रान्झिस्टर हा वर्किंग कंडिशनमध्ये असतो. आता इथे ट्रान्झिस्टरची इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स दाखवलेत बघा. वरती लिहिले ग्राफच्या वरती इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय की ज्यावेळेस ट्रान्झिस्टर तुम्ही कनेक्ट करता तर तिथनं मॅक्झिमम जे व्होल्टेज असतं किंवा करंट असतं तर ते केव्हा फ्लो होतं, खाली VEB दिलं आहे म्हणजे इमिटर बेस व्होल्टेज आहे आणि इकडे इमिटर करंट आहे. तर इमिटर करंट मॅक्झिमम केव्हा फ्लो होतं आहे तर ज्यावेळेस 0.5च्या वरती व्होल्टेज जाते आणि एकदा का 0.7 व्होल्टेज झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला मॅक्झिमम करंट मिळत आहे. हे जे आहे ते आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आता इनपुट आणि आउटपुट हे सर्किटचे दोन पार्ट असतात आणि ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल असल्यामुळे त्या ठिकाणी 2 पार्ट तयार होतात आणि म्हणून मग इनपुट आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स हे डिफरंट असतात. आपल्याला प्रॅक्टिकली करायचं आहे त्यामुळे तेव्हा तुम्हाला इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स समजतील. आता हा जो ट्रान्झिस्टर आहे याला 3 टर्मिनल असल्यामुळे आपण याला 3 वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनमध्ये वापरू शकतो म्हणजे 3 प्रकारे आपण त्याला सर्किटमध्ये कनेक्ट करू शकतो. आता मी तुम्हाला मगाशी म्हटली की ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल असल्यामुळे त्याचे 2 पार्ट तयार होतात, इनपुट आणि आउटपुट पार्ट. आणि मग इनपुट आणि आउटपुट पार्टला ह्या ट्रान्झिस्टरचं कुठलं तरी एक टर्मिनल आपण काय करतो, कॉमन करतो. आता एखादं टर्मिनल कॉमनली कनेक्ट करतो आणि त्यावरून मग त्या ट्रान्झिस्टरला किंवा त्या कॉन्फिगरेशनला नाव पडतं. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ट्रान्झिस्टर आपण 3 प्रकारे वापरू शकतो. तर ते 3 कॉन्फिगरेशन जे आहेत ते पहिलं आहे कॉमन बेस, दुसरे कॉमन कलेक्टर आणि तिसरे कॉमन इमिटर. त्या ठिकाणी डायग्राम दिसत आहे बघा. तर हा जो ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल आहे याच्यात हा कलेक्टर आहे ना, हा कलेक्टर काय केला आहे, आता इकडचा जो सर्किटचा पार्ट आहे हा इनपुट पार्ट असतो आणि इकडचा आउटपुट पार्ट असतो. तर ज्यावेळेस एखादं टर्मिनल सर्किटच्या इनपुट आणि आउटपुट दोन्ही पार्टला जोडलेलं असेल तर त्याला ते कॉमन कॉन्फिगरेशन असतं. आता पहिल्या फिगरमध्ये आपण काय केलं आहे, कलेक्टर हा इनपुट आणि आउटपुटला कनेक्ट केला आहे म्हणून पहिलं जे कॉन्फिगरेशन आहे हे काय आहे, कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. त्यानंतर सेकंड टाईपमध्ये आपण काय केलं आहे, हा मधला काय आहे, बेस आहे. बेस काय केला आहे, दोन्ही टर्मिनलला म्हणजे इनपुट आणि आउटपुट पार्टला कनेक्ट केला आहे म्हणून याला आपण काय म्हणतो, कॉमन बेस कॉन्फिगरेशन. आणि थर्डमध्ये हा बघा इथे इमिटर नाव दिलं आहे. तर इमिटर आपण इनपुट आणि आउटपुटला कनेक्ट केला आहे. दॅट इज इमिटर इज अ कॉमन टू द इनपुट अँड आउटपुट पार्ट ऑफ सर्किट. दॅट्स वाय इट इज नोन ॲज अ कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. लक्षात आलं तुमचे. तर इथे पुन्हा तेच कनेक्शन दिलेत. त्या ठिकाणी जे कनेक्शन दिले पहिल्या सर्किटमध्ये आपल्याला ते काय आहे, कॉमन बेस कॉन्फिगरेशन. दुसऱ्या सर्किटमध्ये दिले बघा, आता ॲरो दाखवलेला ज्या टोकाला असतो म्हणजे करंटची डायरेक्शन, कारण करंट काय असतं, इमिटर टर्मिनल करणं फ्लो होतं त्यामुळे तो जो पॉईंट आहे किंवा ते जे टर्मिनल आहे त्याला आपण इमिटर म्हणतो. सो इट इज अ कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. आणि इथे वरती बघा, आता इमिटर एकाच टर्मिनलला आहे फक्त आउटपुट पार्टला आहे, पण वरती जो कलेक्टर आहे तो इनपुट आणि आउटपुट दोन्हीकडे कॉमन आहे म्हणून याला आपण काय म्हणतो, कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. ओके. इन दिस स्लाइड वी सी द टोटल सर्किट ऑफ अ कॉमन बेस कॉन्फिगरेशन. आता इथे पुन्हा तुम्हाला दिसतंय की बेस जो आहे तो काय केला आहे, सर्किटच्या इनपुट आणि आउटपुट पार्टला कॉमन केला आहे म्हणून ह्या कॉन्फिगरेशनला आपण काय म्हणणार आहे, कॉमन बेस कॉन्फिगरेशन. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघतो कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. आता या ठिकाणी 2 वेगवेगळे सर्किट दिलेत बघा. तर पहिलं जे सर्किट आहे याच्यात काय, ट्रान्झिस्टर हा, आता फर्स्ट फिगर शोज कॉमन कलेक्टर NPN ट्रान्झिस्टर. याच्यात काय NPN ट्रान्झिस्टर आणि याच्यात काय PNP. आता इथे बारीक ॲरो दिसतोय तुम्हाला. आता ॲरोची डायरेक्शन जर का बाहेरच्या बाजूने असेल तर तो NPN ट्रान्झिस्टर असतो आणि ॲरोची डायरेक्शन जर का आतल्या बाजूने असेल तर तो काय असतो, PNP ट्रान्झिस्टर असतो. ओके. आता इथे पुन्हा कॉमन बेस कॉन्फिगरेशनचं व्यवस्थित सर्किट तुम्हाला दिलेलं आहे. आता हा इकडचा जो आहे तो सर्किटचा इनपुट पार्ट आहे आणि पुढचा जो आहे तो सर्किटचा काय आहे, आउटपुट पार्ट आहे. आता हे आउटपुट सर्किट असतं आणि हे काय असतं, इनपुट असतं. तर बेस काय केला आहे, दोन्ही पार्टला कनेक्ट केला, इनपुटला पण आणि आउटपुटला पण, म्हणून याला आपण काय म्हणतो, कॉमन बेस कॉन्फिगरेशन. ओके. हिअर वी सी दॅट PNP जंक्शन ट्रान्झिस्टर. आता
पी एन पी ट्रान्झिस्टर नेमका कसा वर्क करतो किंवा त्याचं प्रिन्सिपल आणि ॲप्लिकेशन्स काय ते आपण बघू. इन पी एन पी ट्रान्झिस्टर इमिटर इज अ मोर पॉझिटिव्ह विथ बेस अँड ऑल्सो विथ रिस्पेक्ट टू द कलेक्टर. आता जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, तर इमिटर काय असतो, मोर पॉझिटिव्ह विथ द बेस. कारण इमिटर हा हेवीली डोप असतो, आपण बघितलं मगाशी, त्यामुळे तो काय असतो, मोर पॉझिटिव्ह असतो. त्याच्यात मॅक्सिमम चार्ज कॅरियर असतात आणि म्हणून करंट फ्लोईंग हे इमिटर थ्रू होतं. त्याच्यानंतर सेकंड पार्ट आहे, द पी एन पी ट्रान्झिस्टर इज अ 3 टर्मिनल डिव्हाइसेस विच इज मेड अप फ्रॉम द सेमी कंडक्टिंग मटेरियल. आता ट्रान्झिस्टर पी एन पी असो किंवा एन पी एन असो, दोन्ही ट्रान्झिस्टर कशापासून बनलेले असतात, सेमी कंडक्टर मटेरियलपासून बनलेले असतात. द 3 टर्मिनल्स आर कलेक्टर, बेस अँड इमिटर ऑफ द ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टरचे 3 टर्मिनल कुठले कुठले, जे आपण मगापासून बघतोय, कलेक्टर, बेस आणि इमिटर. ओके. इट इज यूज्ड फॉर स्विचिंग अँड ॲम्प्लिफाईंग ॲप्लिकेशन्स. आता ट्रान्झिस्टरचा यूज कशासाठी होतो, एक स्विच म्हणून, म्हणजे ऑन ऑफ करण्यासाठी स्विच म्हणून, किंवा मग ॲम्प्लिफायर म्हणून. म्हणजे पुढे आपण ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच किंवा ट्रान्झिस्टर ॲज अ ॲम्प्लिफायर हे दोन्ही ॲप्लिकेशन बघणार आहोत. ॲम्प्लिफायर म्हणजे काय, की इनपुटपेक्षा आउटपुट तुम्हाला वाढून मिळत असेल तर त्याला आपण ॲम्प्लिफायर म्हणतो. आणि स्विच म्हणजे काय, एखादं सर्किट ऑन ऑफ करण्याचं काम. तर ह्या दोन्ही ॲप्लिकेशनमध्ये आपण काय वापरतो, ट्रान्झिस्टर वापरतो. ठीक आहे. आता लास्टली पुन्हा इथे ते कॉन्फिगरेशन दिलेले आहेत आणि इथे ट्रान्झिस्टरचं वर्किंग कसं चालतं ते बघा, की या ठिकाणी बेसमधनं इमिटरकडे जेव्हा करंट फ्लो होतं तर त्यावेळेस हे LED जे असतात किंवा सिग्नल जो असतो तो ग्लो होतो, ऑन होतो किंवा ऑफ होतो.